हॅलो फ्रेंड्स, आज आपण बाप्पासाठी मस्तपैकी असे उकडीचे मोदक बनवणार आहोत। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये मी 2 छोटे चमचे तूप घेतलेलं आहे। तूप चांगलं वितळलं आहे। त्याच्यामध्ये आता खोवलेला नारळ आणि गूळ टाकायचा आहे। खोवलेला नारळ एक मोठा मी पूर्ण खोवून घेतला आणि त्याच्यात थोडं कमी असं गूळ घेतलेलं आहे। गुळाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं, कारण की ते सेम घेतल्यानंतर खूपच गोड लागतात। ज्यांना गुळाचं प्रमाण जास्त आवडत असेल त्यांनी नारळ आणि गूळ सेम घेतलं तरी काही हरकत नाही। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। 10 ते 12 मिनिटांमध्येच आपलं सारण मस्तपैकी असं रेडी होईल। इथे बघा माझं सारण रेडी झालेलं आहे। गुळाचं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकूया वेलची पावडर। वेलची पावडर आपल्या आवडीनुसार टाकायची आहे। थोडी जास्त टाकली तरी चालेल आणि जर तुम्हाला आवडत असेल तर सुकामेवासुद्धा टाकू शकता। माझ्याकडे आता अवेलेबल नव्हता म्हणून मी टाकलं नाही आणि घाईघाईमध्ये मी मोदक बनवत होती, त्यामुळे मी पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी टाकली नाही। इथे बघा आपलं सारण छान रेडी झालेलं आहे। आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि आपण आता मोदकाच्या पिठाकडे वळू। उकड काढण्यासाठी मी एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण मोदकाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। हे मी अंदाजाने पीठ टाकत आहे। जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल, प्रमाण पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओ डिटेलमध्ये टाकेन। आता गॅस बंद केलेला आहे आणि आपण चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। बघा या व्हिडिओमध्ये दिसलं असेल तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। आता छान इथे पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5 ते 10 मिनटं वाफ येऊन देऊया। आता बघा 5 ते 10 मिनिटांनी मी पीठ मळण्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे। मी डायरेक्ट मोदकाची रेसिपी दाखवत आहे। असं हातावरती पारी करून घ्यायची आहे। त्याला हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। मस्तपैकी त्याची परडीसारखा आकार करून घ्यायचा आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने मस्त वळवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता सारण भरून घेऊया। सारण भरल्यानंतर छान असा तूप लावून पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। मी पूर्ण साजूक तुपामध्ये हे मोदक बनवते आहे। तेल अजिबात यूज करत नाही किंवा पीठसुद्धा वापरत नाही। छान असे साजूक तुपामध्ये मोदक इतके सुंदर आणि मस्त लागतात ना। अशा प्रकारे मोदक वळून घ्यायचं आहे। तुम्ही बघा डिटेलमध्ये दाखवत आहे। छानपैकी मोदक तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी एका तासामध्ये 25 मोदक बनवले आहे। पाहू शकता मोदक रेडी झालेले आहेत। मोदक मी शिजण्यासाठी ठेवले होते जवळजवळ 10 ते 12 मिनटं। त्यानंतर चेक करून घेऊया, हाताला लागत नाही म्हणजे व्यवस्थित शिजले आहे। आता हे काढून घेऊया साईडला आणि थंड करायला ठेवून देऊया। बघा किती सुंदर रेखीव मोदक रेडी झालेले आहेत। ते पाहू शकता थंड झाल्यानंतर मोदक कसे छान दिसत आहेत, एकदम मस्त, चवीला सुद्धा खूप छान लागतात। त्यानंतर आम्ही मस्त तयार होऊन बाप्पाच्या दर्शनाला गेलो। बाप्पाला प्रसाद म्हणून मोदक दिलेला आहे आणि बाप्पाचं छानपैकी दर्शन घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी छान बाप्पासाठी विसर्जनाच्या दिवशी का होईना माझ्या हाताने मोदक प्रसाद म्हणून दिलेला आहे।